Hello students, this is the 8th lecture of Advanced Complex Analysis MSc second year, third sem. In previous lecture we have seen some definitions like conformally equivalent, then simply connected domain, property of simply connected domain, and Mobius transformation. We have also seen the statement of one lemma, which is nearly same as the Raman mapping theorem. Okay, and in this lecture we are going to start with Raman mapping theorem. Okay, so the statement of Raman mapping theorem states that let G be a simply connected region which is not the whole plane, and let A belongs to G, then there is a unique analytic function f which maps from G to complex plane C, having the properties: first, f of A is equals to 0 and f dash of A greater than 0. Second, f is 1 1. Third, f of G is equals to the set of Z where mod Z is less than 1. Okay, in previous lecture we have seen the statement of lemma, which is almost same as Raman mapping theorem. Okay, the only difference is इथे काय दिलं त्यांनी की let G be a region which is not the whole plane and such that every non vanishing analytic function on G has an analytic square root. आणि आपल्याला माहित आहे हे काय आहे, हे आहे आपल्या सिम्पली कनेक्टेड रिजनची प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजेच त्यांना काय म्हणायचं की जी काय आहे, जी बी आहे सिम्पली कनेक्टेड रिजन. ठीक आहे, आणि इथे पण तेच दिलं आहे, जी बी आहे सिम्पली कनेक्टेड रिजन. ठीक आहे, तर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, लेमा आणि रमन मॅपिंग थेरमचं स्टेटमेंट काय आहे, सेम आहे, दोघांचं प्रूफ आहे सेमच राहील. आपण रमन मॅपिंग थेरमचं प्रूफ आज बघू, हेच प्रूफ जर लेमासाठी पण वापरू शकतो आपण. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द प्रूफ. ओके, इथे काय म्हटलं आहे पहिले बघा की देअर इज अन युनिक ॲनालिटिक फंक्शन. ओके, काय म्हटलं, युनिक ॲनालिटिक फंक्शन. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, आपण एफची युनिकनेस इथे प्रूव्ह करू. ठीक आहे, तर आपल्याला काय दाखवायचं आहे, फर्स्ट वी शो दॅट एफ इज युनिक. ओके, एफ इज युनिक. त्यासाठी आपण काय करत असतो, आपल्याला एखादा फंक्शन युनिक दाखवायचं असलं तर आपण काय करतो, आणखीन एक दुसरं फंक्शन कन्सिडर करतो आणि आपले प्रिव्हियस फंक्शन आणि आपण दुसरं कन्सिडर केलेलं फंक्शन दोन काय दाखवतो, सेम दाखवतो. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की फंक्शन काय आपलं युनिक आहे. ठीक आहे, आपण इथे दुसरं फंक्शन कन्सिडर करू, जी. लेट जी बी अनदर ॲनालिटिक फंक्शन ऑन कॉम्प्लेक्स प्लेन C such that G of A is equals to 0 and G dash of A is greater than 0. इथे G काय करेल, Fच्या सगळ्या प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करेल. ओके, G is also 1 1 and G of G is equals to set of point Z where mod Z is less than 1. आपण या सेटला डिनोट करू शकतो D ने. ठीक आहे, तर हे झालं आपलं जी. नंतर आपण हे म्हणू शकतो, देन कंपोजिट फंक्शन एफ डॉट जी इनवर्स मॅप्स फ्रॉम डी टू डी इज ऑल्सो ॲनालिटिक. हे कसं ॲनालिटिक झालं, तर इथे एफ पण आपलं ॲनालिटिक आहे, जी पण ॲनालिटिक आहे. त्याच्यावर आपण म्हणू शकतो की दोघांचं काय आहे, कंपोजिट फंक्शन पण काय असेल, ॲनालिटिक असेल. दोन्ही 1 1 आहे म्हणून कंपोजिट फंक्शन पण 1 1 होईल आणि ऑन टू पण होईल. ठीक आहे, ऑल्सो एफ डॉट ऑफ जी इनवर्स ऑफ 0 इज इक्वल्स टू काय येईल, जी इनवर्स ऑफ 0 काय आहे आपला, यावरून आपण बघू शकतो की जी इनवर्स ऑफ 0 काय येईल, आपला ए येईल. म्हणजे तिथं काय येईल, एफ ऑफ ए, आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0 आहे. ठीक आहे, इज इक्वल्स टू 0. ओके, सो देअर इज अ कॉन्स्टंट सी. आपण एक कॉन्स्टंट कन्सिडर करूयात सी विथ मॉट ऑफ सी इज इक्वल्स टू 1 अँड f dot g inverse of z is equals to cz. This is true for all z. ओके, पण पुढे काय आहे ते आपलं, बट देन f of z is equals to c g of z. आपण जर g इकडे आणलं तर काय होईल, आपलं f of z is equals to c g of z. ओके, and this gives us
काय मिळतं, याच्यावरून काय मिळतं आपल्याला, 0 इज लेस दॅन एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू सी इंटू जी डॅश ऑफ ए. हे कसं मिळालं बघा, याला आपण डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल, एफ डॅश ऑफ झेड इज इक्वल्स टू सी इंटू जी डॅश ऑफ झेड. आणि झेडच्या जागी काय करायचं, ए पुट करायचं, झेड इज इक्वल्स टू ए जर पुट केलं तर काय होईल, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू सी जी डॅश ऑफ ए. ठीक आहे, हे मिळालं. आणि आपल्याला माहीत आहे की सिन्स जी डॅश ऑफ ए काय आहे आपला, ग्रेटर दॅन 0 आहे. इथं आहे जी डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0, त्याच्यामुळे हे टर्म काय झाली आपली, ग्रेटर दॅन 0 झाली. हे इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ ए, म्हणून काय झालं, एफ डॅश ऑफ ए काय झालं आपलं, ग्रेटर दॅन 0 झालं. ठीक आहे. सो आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, इट फॉलोज दॅट सी इज इक्वल्स टू 1. ओके, आणि सी इज इक्वल्स टू 1 जर इथे पुट केला आपण या इक्वेशनमध्ये तर आपल्याला एफ ऑफ झेड इज इक्वल्स टू काय मिळते, जी ऑफ झेड मिळू शकते आपण. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हेन्स एफ इज इक्वल्स टू जी अँड सो एफ इज इक्वल्स टू जी मिळाल्यावर आपण काय म्हणू शकतो, अँड सो एफ इज युनिक. ओके, झालं आपलं युनिकनेस युनिकनेस दाखवलं आपण की एफ काय आहे, युनिक आहे. ठीक आहे. आता आपण कन्सिडर करू एक फॅमिली ऑफ फंक्शन. ओके, सो let script f is equals to collection of functions belongs to g h of z. h of z म्हणजे analytic function. okay, collection of analytic function where f is 1 1, f of a is equals to 0, f dash of a is greater than 0 and f of g इज सबसेट ऑफ डी. ओके, असं आपण एक फॅमिली कन्सिडर केली आहे. आता या फॅमिलीमध्ये आपण कसे फंक्शन कन्सिडर केले आहे, जे ॲनालिटिक असतील. ओके, जे 1 1 असतील, एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0 असेल आणि एफ डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0 असेल आणि सोबत एफ ऑफ जी इज सबसेट ऑफ डी. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज कशाच्या आहे, आपल्याला रॅमन मॅपिंग थेरममध्ये ज्या 3 कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायच्या आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीज काय केल्या आहे आपण इथे या फॅमिलीमधलं जे फंक्शन आहे त्यांना दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय दाखवावं लागेल, हे सगळं प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त काय प्रूव्ह करावं लागेल की हा स्क्रिप्ट एफ काय आहे, नॉन झिरो आहे. स्क्रिप्ट एफ जर नॉन झिरो असला त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की स्क्रिप्ट एफमध्ये एक तरी असा फंक्शन आहे की जो 1 1 आहे, एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0 आहे, एफ डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0 आहे आणि एफ ऑफ जी सबसेट ऑफ डी आहे. ठीक आहे, सबसेट एफ ऑफ जी सबसेट ऑफ डी आहे हे प्रूव्ह होऊन जाईल. मग आपल्याला फक्त एवढं दाखवावं लागेल की एफ ऑफ जी इज इक्वल्स टू डी आहे. ओके, तर आपल्याला इथे आता काय दाखवावं लागेल, त्याच्यामुळे आता इथे आपल्याला सगळ्यात पहिले आता काय प्रूव्ह करावं लागेल की स्क्रिप्ट एफ काय आहे, नॉन एम्प्टी आहे. ठीक आहे. सो हियर वी शो दॅट स्क्रिप्ट एफ is not equals to 5. Okay, so since we know that G is not equals to complex plane C, so we can say that there exists point B belongs to complex plane C such that B does not belongs to G. okay, हे कसं होईल, हा सपोज आपला एक कॉम्प्लेक्स प्लेन आहे. ठीक आहे, हा कॉम्प्लेक्स प्लेन आहे सी आणि यामध्ये आहे हा आपला जी, हा आहे आपला स्क्वेअर जी. ठीक आहे, रेक्टँगल जी. तर आणि इथं हा सपोज आपला हा बी, तर बघा बी सीमध्ये तर आहे पण जीमध्ये आहे का, नाही आहे. ठीक आहे. सो आपण असा पॉईंट कन्सिडर केला आहे बी की जो सीमध्ये आहे पण जीमध्ये आहे का, नाही आहे. ऑल्सो we know that G is simply connected. okay, simply connected. So there exists an analytic function G on region G such that G of Z चा स्क्वेअर इज इक्वल्स टू झेड मायनस बी. हे कसं आलं तर बघा, आपण प्रॉपर्टी बघितली होती सिम्पली कनेक्टेड सेट रिजनची. काय होती ती प्रॉपर्टी आपली, एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन हॅज ॲन ॲनालिटिक स्क्वेअर रूट. ठीक आहे, आपल्याला हे माहीत होतं. आपण हे बघितलं आहे की
सिम्पली कनेक्टेड रिजनमधल्या प्रत्येक नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शनला काय असते, एक ॲनालिटिक स्क्वेअर रूट असतो. ठीक आहे. तर आपण जी हा जर फंक्शन कन्सिडर केला की हा जीमधला रिजन जीमधला जी हा फंक्शन आहे, तर मग त्याला काय असेल, स्क्वेअर रूट असेल. म्हणूनच आपण इथं काय म्हटलं आहे, याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू झेड मायनस बी स्क्वेअर. आपण जर दोन्ही साईडने स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला काय मिळेल, जी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ झेड मायनस बी. ठीक आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, देन जी इज 1 1, जी इज 1 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर ते कसं करू, त्याच्यासाठी आपण काय करू, फॉर धिस लेट Z1 Z2 बिलॉंग्स टू जी सच दॅट जी ऑफ Z1 इज इक्वल्स टू जी ऑफ Z2. आणि याच्यावरनं आपल्याला काय दाखवायला लागेल, Z1 इज इक्वल्स टू Z2. तेव्हा आपण काय म्हणू शकतो की आपलं जी कसं आहे, 1 1 आहे. ठीक आहे. बघू येते का तर. सो देन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट स्क्वेअर ऑफ जी ऑफ Z1 इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ जी ऑफ Z2. देन आपल्याला या डेफिनेशनवरनं, जीच्या या डेफिनेशनवरनं आपण लिहू शकतो काय, जी ऑफ Z1 काय येईल, Z1 मायनस बी, आणि इथे काय येईल, Z2 मायनस बी. तर बी बी झाले कॅन्सल, काय राहील, Z1 इज इक्वल्स टू Z2. आणि याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो, दस जी इज 1 1. ओके. जीला आपण 1 1 प्रूव्ह केलं आहे. नेक्स्ट आपण काय म्हणू शकतो, सो जी आपला 1 1 प्रूव्ह झाल्यामुळे आपण पुढे काय म्हणू शकतो, देन बाय ओपन मॅपिंग थेरम there is a positive number r such that open ball B with center G of A and radius R is subset of G of G. Okay, this is a first equation. ओके. आपण असं ओपन मॅपिंग थिअरमनुसार आपण असं म्हणू शकतो की देर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह नंबर आर सच दॅट जी ओपन बॉल बी इज सबसेट ऑफ जी. आता ओपन मॅपिंग थिअरम हा तुमचा लास्ट इयर झालेला आहे कॉम्प्लेक्स ॲनालिसिसमध्ये. सो हा नेमका ओपन मॅपिंग थिअरम काय आहे हे तुम्ही शोधून, एक तुम्हाला आठवत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, नाहीतर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे की ओपन मॅपिंग थिअरम नेमचं स्टेटमेंट काय आहे ते तुम्हाला बघून यायचं आहे. ठीक आहे. ओके. देन आपण कन्सिडर करूयात, लेट झेड बी अ पॉइंट इन जी सच दॅट G of Z belongs to an open ball with center minus G of A and radius R. ओके. आपण एक Z हा पॉईंट कन्सिडर केला आहे जी मधला. कसा आहे तो, जसा दॅट G of Z belongs to open ball B with center minus G of A and radius R. Then we can say that mod of G of Z minus G of A इज लेस दॅन आर. आणि जर आपण या मॉडच्या इथे प्लस येईल. ओके. आपण जर या मॉडच्या आतमध्ये जर का याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, मायनस जी ऑफ झेड मायनस जी ऑफ ए इज लेस दॅन आर. ओके. आणि यावरनं आपण काय म्हणू शकतो, जी ऑफ झेड बिलॉंग्स टू जी ऑफ जी. ओके. जी ऑफ झेड बिलॉंग्स टू minus G of Z belongs to open ball with center G of A and radius R. हे कसं येईल आपलं, हे बघा इथे G of Z belongs to आपण काय घेतलं आहे, बॉल विथ सेंटर मायनस G of A. ठीक आहे. तर हा तर G of Z आहे आणि हा कुठे होतं आहे, बिलॉंग्स टू बॉल विथ सेंटर मायनस G of A. इथे हे कसं झालं, प्लसचं डिस्ट्रीब्युशन मायनस ऑफ G of A. ओके. असं आहे. ठीक आहे. तर या याच्यानुसार आपण हे कसं करू शकतो, इथे आहे आपला हा बरोबर मायनस जी ऑफ झेड, इथे मायनस हा काय प्लस जी ऑफ ए. त्याच्यामुळे आपल्याला सेंटर काय आला, आपला पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. तर मायनस जी ऑफ झेड बिलॉंग्स टू जी ऑफ बॉल विथ सेंटर जी ऑफ ए अँड रेडियस आर. देन वी कॅन से दॅट जी ऑफ झेड बिलॉंग्स टू जी ऑफ कॅपिटल जी. हे कुठून येईल, फ्रॉम 1. कारण आपला फर्स्ट इक्वेशनमध्ये काय म्हटलं आहे आपण की हा जो ओपन बॉल आहे हा सबसेट ऑफ जी ऑफ जीचा. ठीक आहे. जर
जी ऑफ झेड जर याला बिलॉंग करत असेल या बॉलला, तर म्हणजेच तो ॲटोमॅटिकली कशाला करत आहे, जी ऑफ जीला बिलॉंग करत आहे. ठीक आहे. देन सो वी कॅन से दॅट सो देर एक्झिस्ट सम W belongs to G such that minus G of Z इज इक्वल्स टू जी ऑफ डब्ल्यू. ठीक आहे, आपण हे कन्सिडर केलं आहे की असा डब्ल्यू हा एक असा पॉईंट आहे जीमध्ये की आपल्याला त्याच्यावरून काय मिळतं, मायनस जी ऑफ झेड इज इक्वल्स टू जी ऑफ डब्ल्यू मिळते. ठीक आहे. देन आपण काय केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स, तर आपल्याला मिळतं जी ऑफ झेडचा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी ऑफ डब्ल्यूचा स्क्वेअर. ओके. आणि आपल्याकडे काय होतं, आपण कसं डिफाईन केलं होतं, स्क्वेअर ऑफ जी ऑफ झेडला झेड मायनस पी. मग यावरनंच आपण काय इथे या दोघांची हरिपुट लिहू शकतो. इथे काय येईल आपला झेड मायनस बी आणि इथे काय येईल डब्ल्यू मायनस बी. ठीक आहे. तर इथे बी बी झाले कॅन्सल, काय राहील आपलं झेड इज इक्वल्स टू डब्ल्यू. ओके. इथपर्यंत आलं आहे आपलं. पण आता झेड इज इक्वल्स टू डब्ल्यू मिळालं आपल्याला. आता हाच झेड इज डब्ल्यू इज इक्वल्स टू झेड जर आपण इथे पुट केला तर आपल्याला काय मिळेल, डज वी गेट मायनस जी ऑफ झेड इज इक्वल्स टू, इथे डब्ल्यूच्या ऐवजी झेड पुट केला, जी ऑफ झेड. ठीक आहे. हे दोन्ही एक साईडनं आणलं तर काय होईल, टॉईस जी ऑफ झेड इज इक्वल्स टू झिरो. त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं, जी ऑफ झेड इज इक्वल्स टू झिरो. ठीक आहे. जी ऑफ झेड आता आपल्याला झिरो मिळालं आहे, बट स्क्वेअर ऑफ जी ऑफ झेड इज इक्वल्स टू काय असते आपल्याकडे, झेड मायनस बी. आणि ह्या जी ऑफ झेड झिरो आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर पण काय असेल, झिरो असेल, इज इक्वल्स टू झिरो. आणि याच्यावरनं काय मिळतं आपल्याला, धिस इम्प्लाईज बी इज इक्वल्स टू झेड बिलॉंग्स टू जी. ओके. आपल्याला आता इथे मिळालं का, बी बिलॉंग्स टू जी. पण आपण जेव्हा कन्सिडर केलं होतं स्टार्टिंगला तेव्हा आपण काय म्हटलं होतं, इथे बघा, इथे आपण कन्सिडर केलं आहे सिन्स जी is not equal to complex plane C, so there exists a B belongs to C such that B doesn't belongs to G. पण आपल्याला इथं काय मिळतं की B belongs to G. यावरून आपण म्हणू शकतो की काय, की हे काय झालं, कॉन्ट्राडिक्शन झालं. आपण काहीतरी वेगळं कन्सिडर केलं होतं की बी डझंट बिलॉंग टू जी, पण आपल्याला इथं बी बिलॉंग्स टू जी मिळालं आहे, विच इज कॉन्ट्राडिक्शन. ओके. विच इज कॉन्ट्राडिक्शन. हेन्स आपण काय म्हणू शकतो, जी ऑफ जी इंटरसेक्शन बी विथ ओपन बॉल बी विथ सेंटर मायनस जी ऑफ ए अँड रेडियस आर इज इक्वल्स टू फाय. हे का बरं, कारण आपण जेव्हा हे कन्सिडर केलं होतं की जी ऑफ बी डझंट बिलॉंग टू जी, त्याच्यानंतर आपण कन्सिडर केलं होतं की हा ओपन बॉल काय आहे, याचा काय आहे, सबसेट आहे. पण आपल्याला इथे कॉन्ट्राडिक्शन मिळालं, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की या दोघांचं इंटरसेक्शन काय आहे, ते फाय येतं आणि हा याचा सबसेट नाही आहे. ठीक आहे. देन आपण कन्सिडर करूया एक यू. लेट आपण त्या ओपन बॉलला यू म्हणून डिनोट करूया. यू इज इक्वल्स टू ओपन बॉल बी विथ सेंटर जी ऑफ मायनस जी ऑफ ए अँड रेडियस आर. देन वी कॅन से दॅट देअर इज अ मोबियस ट्रान्सफॉर्मेशन T such that T of extended complex plane C infinity minus closure of U is equals to D. Okay. आपण let G is equals to T dot G, then we can say that G1 is analytic and G1 of G is subset of D. ओके. इथे आपण G1ला कसं डिनोट केलं आहे, डॉट प्रोडक्ट ऑफ T अँड G. पण G काय आपला ॲनालिटिक आहे, त्याच्यावरनं G1 पण काय मिळेल आपल्याला, ॲनालिटिक मिळेल. आणि G1 ऑफ G काय मिळेल आपला, सबसेट ऑफ D मिळेल. देन कन्सिडर G2 of Z is equals to G1 of Z minus alpha upon 1 minus conjugate of alpha G1 of Z, where alpha is equals to G1 of
ए. ओके, म्हणजे G2 आपण कशाच्या फॉर्ममध्ये डिफाईन केलं, G1च्या. पण G1 काय आपला ॲनालिटिक आहे, त्याच्यामुळे आपला G2 फंक्शन पण काय होईल, देन G2 इज ऑल्सो ॲनालिटिक. ठीक आहे, also analytic, and G2 of G is subset of D, also G2 of A is equals to 0. Okay, now we choose a complex number C such that mod of C is equals to 1. Okay, such that G3 of Z is equals to C into G2 of Z, and G3 dash of A is greater than 0. ओके, बघा इथे काय मिळालं आपल्याला, G3 of Z is equals to C into G2 of Z. ओके, आपण पहिल्यांदा जेव्हा कन्सिडर केलं होतं, काय बघितलं होतं आपण, सगळ्यात पहिले आपण जेव्हा स्क्रिप्ट एफ डिफाईन केला होता, तिथे काय काय दिले होतं कंडिशन्स आपण, की आपलं हे बघा इथे आपण स्क्रिप्ट एफ फॅमिली ऑफ फंक्शन डिफाईन केली होती. तेव्हा आपण म्हटलं होतं की तो काय असलं पाहिजे, एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0, एफ इज 1 1, and वेब डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0 प्लस एफ ऑफ जी इज सबसेट ऑफ डी. ओके, आणि हा काय असला पाहिजे, एफ बिलॉंग्स टू एच ऑफ जी, म्हणजे तो ॲनालिटिक पण असला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या आपल्या स्क्रिप्ट एफमध्ये फंक्शनच्या प्रॉपर्टीज होत्या. आणि इथे ऑलमोस्ट सगळ्या, आणि आणि दुसरं आपण कन्सिडर केलं होतं, एफ ऑफ झेड इज इक्वल्स टू मायनस जी ऑफ झेड. ओके, सॉरी एफ ऑफ झेड इज इक्वल्स टू सी इंटू जी ऑफ झेड. ओके, तर इथे ऑलमोस्ट सगळ्या कंडिशन आपल्या सॅटिस्फाय होत आहे. बघा इथे G3 ऑफ झेड इज इक्वल्स टू सी इंटू G2 ऑफ झेड आलं आहे आपलं. ठीक आहे, आणि इथे काय म्हटलं, G3 डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0, ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. इथे आपलं G2 ॲनालिटिक आहे, आणि आपण G2च्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं G3 पण काय असेल, ॲनालिटिक असेल. या सगळ्या प्रॉपर्टीजवरून आपण काय म्हणू शकतो, हेन्स नाव आपण काय म्हणू शकतो, G3 बिलॉंग टू स्क्रिप्ट एफ. ओके, अँड हेन्स G3 बिलॉंग्स टू स्क्रिप्ट आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की स्क्रिप्ट एफ इज नॉट इक्वल्स टू 5, म्हणजे स्क्रिप्ट एफ काय आहे, नॉन एम्प्टी आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट वी अज्युम दॅट closure of script f is equals to script f union set containing 0. Okay, हे आपलं सेकंड इक्वेशन. अँड सिन्स वी हॅव ऑलरेडी considered that f of g is subset of d. ओके, सो आपण काय म्हणू शकतो, सुप्रीमम ऑफ मॉड ऑफ f of z where z belongs to g is less than or equal to 1 फॉर ऑल एफ इन स्क्रिप्ट एफ. ओके, पण हे काय झालं, बाउंडेडनेसची, लोकली बाउंडेडनेसची डेफिनेशन झाली ही. ठीक आहे, तर म्हणून हे जर लोकली बाउंडेड असेल तर आपण बाय मॉन्टेल्स थेरम काय म्हणू शकतो, बाय मॉन्टेल्स थेरम काय म्हणू शकतो, स्क्रिप्ट एफ इज नॉर्मल. कारण की आपला मॉन्टेल्स थेरम काय आहे, जर एफ ऑफ झेड बिलॉंग्स टू स्क्रिप्ट एफ यांचा जो हे जर बाउंडेड असेल, हा जर बाउंडेड असेल तर आपण काय म्हणू शकतो, स्क्रिप्ट एफ काय आहे, नॉर्मल आहे. सो इथे आपल्याला हे लोकल बाउंडेड मिळालं आहे, म्हणून आपण मॉन्टेल्स थेरमनुसार म्हणू शकतो की स्क्रिप्ट एफ काय आहे, आपला नॉर्मल आहे. आणि जर स्क्रिप्ट एफ नॉर्मल असेल तर बाय आर्झेलो-आस्कोली थेरम त्याच्यातली एक कंडिशन अशी असते की की फर्स्ट कंडिशनमध्ये आपण म्हणतो की स्क्रिप्ट एफला काय असते, कॉम्पॅक्ट क्लोजर असतो. ठीक आहे, दिस गिव्ज अस क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ इज कॉम्पॅक्ट. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो, कॉम्पॅक्ट क्लोजर म्हणजेच काय असते, क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ इज कॉम्पॅक्ट. ओके, हे कसं झालं आपलं, बाय आर्झेलो-आस्कोली थेरम. ठीक आहे,
आपण इथे आता कन्सिडर केलं आहे की स्क्रिप्ट एफ क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ काय आहे आपला कॉम्पॅक्ट आहे. आता आपण एक कन्सिडर करूया आणखी नवीन फंक्शन. कन्सिडर फंक्शन consider the function phi from h of g to c complex plane C defined as phi of f is equals to f dash of a. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, hence phi is a continuous function. Okay, and then we have also seen that closure of script f is compact. So we can say that there is an function f in script f, closure of script f, such that f dash of a is greater than or equal to g dash of a for all g belongs to script f. ओके, जर क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ जर आपला कॉम्पॅक्ट असेल तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की तिथे स्क्रिप्ट एफमध्ये असं एखादं जरी फंक्शन असेल की ज्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल ग्रेटर दॅन और इक्वल टू जी डॅश ऑफ ए असेल. ओके, प्रत्येक जी डॅश ऑफ ए पेक्षा तो काय असेल मोठा असेल, म्हणजे काय असेल मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह असेल. ठीक आहे. सो ॲज स्क्रिप्ट एफ इज नॉट इक्वल्स टू फाय implies that f belongs to script f. Okay, now we know that f of g is subset of d. Okay, and suppose w belongs to d such that w does not belongs to f of g. ठीक आहे. हे कसं पुन्हा सेम तसंच आपला जर हे सपोज आहे हा आपला डी रिजन आहे आणि हा आहे आपला एफ ऑफ जी. आता इथे हा डब्ल्यू पॉईंट आहे, हा पॉईंट डीमध्ये तर आहे पण एफ ऑफ जीमध्ये आहे का, नाही. सेम इथंच डब्ल्यू बिलॉंग्स टू डी बट डज नॉट बिलॉंग्स टू एफ ऑफ जी. ओके, देन एक आणखी फंक्शन डिफाईन करायचं आहे. देन द फंक्शन f of z minus w upon 1 minus conjugate of w f of z is analytic in G and never vanish. Okay, इथे काय म्हटलं आहे, हे फंक्शन काय ॲनालिटिक आहे आणि नेवर व्हॅनिशेस. सो आणि आपल्याजवळ जी काय आहे हा सिम्पली कनेक्टेड आहे, ॲनालिटिक इन जी आहे आणि नेवर व्हॅनिशेस. आणि हा जी काय आपल्याकडे सिम्पली कनेक्टेड आहे, तर आपण सिम्पली कनेक्टेड रिजनची प्रॉपर्टी बघितलेलीच आहे की जर द फंक्शन ॲनालिटिक असेल सिम्पली कनेक्टेड रिजनमध्ये देन इट हॅज अन ॲनालिटिक स्क्वेअर रूट. ओके, इफ ॲनालिटिक फंक्शन नेवर व्हॅनिशेस in simply connected region then it has an analytic square root. ओके, तर मग आपण याच्यावरनं काय म्हणू शकतो, सिन्स G is simply connected then there is an analytic square root. There is an analytic function h from G to complex plane C such that square of h of z is equals to this function. Okay, we denote this function as square of h of z. So square of h of z is equals to f of z minus w upon 1 minus conjugate of w f of z. We denote it by equation 2. Okay, since we have Mobius transformation, t eta is equals to eta minus w upon
1 minus w bar into eta, which maps d onto d. Then we have h of g is subset of d. Okay, we consider the Mobius transformation. T eta is equals to eta minus w upon 1 minus conjugate of w into eta. This transformation maps from d to d, and we have h of g is subset of d. Okay, now we define another function g from g to c. Define g from g to c as g of z is equals to mod of h dash of a upon h dash of a into h of z minus h of a upon 1 minus h of a, so conjugate up into h of z. Okay, then we can say that g of g is again subset of d, and g of a is equals to 0, and g is also 1 1. Okay, also we have g dash of a is equals to mod of h dash of a upon h dash of a into h dash of a into 1 minus mod of h of a square upon 1 minus square of mod of h of a and whole square. Okay, how this comes? Okay, let's see, आपण जर याला डिफरेंशिएट केलं तर काय येईल आपलं? g dash of z is equals to इथे हे कॉन्स्टंट आहे, हे असंच राहील h dash of a अपॉन h dash of a इंटू इथे काय येईल आपला, इथे लागेल कोशंट रूल. ठीक आहे, तर कोशंट रूल काय आपला 1 मायनस मॉड ऑफ h ऑफ a इंटू h ऑफ z आणि होलचा काय येईल इथे स्क्वेअर येईल इंटू हे फंक्शन असंच वर h ऑफ a h ऑफ z इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आपला h डॅश ऑफ z. ओके, अँड मायनस न्यूमरेटर ॲज इट इज h ऑफ z मायनस h ऑफ a आणि डिनॉमिनेटरचा आता डेरिव्हेटिव्ह काय येईल 1चा 0 येईल मायनस h कॉन्जुगेट ऑफ h ऑफ a इंटू h डॅश ऑफ z. ओके, नाव वी पुट हियर z is equals to, for z is equals to a, we get g dash of a is equals to h dash of a mod upon h dash of a into 1 minus conjugate of h of a into h of a. We put here z is equals to a. Okay, so upon 1 minus conjugate of h of a into h of a and whole's square. Okay, here h dash of a minus h of a minus h of a and into minus conjugate of h of a into h dash of a. Okay, this is it. Now we simplify it as mod of h dash of a upon h dash of a is equals to h dash of a समोर आलं. ठीक आहे, आणि इथे काय येईल 1 मायनस काय होतं हे कॉन्जुगेट आणि याचं हे काय होते आपलं जसं z इंटू झेड कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल्स टू काय येते मॉड ऑफ झेड स्क्वेअर. ओके, तर इथे काय येईल आपला मॉड ऑफ h ऑफ a चा स्क्वेअर. ओके, अपॉन 1 मायनस मॉड ऑफ h ऑफ a चा स्क्वेअर आणि होलचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि हे मायनस काय h ऑफ a इंटू h ऑफ a मायनस h ऑफ a होईल 0 आणि 0 इंटू होल टर्म येईल ही
0. ठीक आहे, तर आपल्याजवळ काय फक्त एवढंच राहते. ठीक आहे, तर हेच आपलं इथं वरती आलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर ठीक आहे. सो आपण याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल इथे, हे हा स्क्वेअर आणि यातला एक टर्म काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग आपल्याजवळ काय होईल, जी डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू मॉड ऑफ एच डॅश ऑफ ए अपॉन एच डॅश ऑफ ए इंटू एच डॅश ऑफ ए, आणि हे कॅन्सल झालं एक याच्यासोबत काय राहील, अपॉनमध्ये 1 मायनस मॉड ऑफ एच ऑफ स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ एच ऑफ ए. ओके, इथे अगेन काय झालं, एच डॅश ऑफ ए एच डॅश ऑफ ए झाला कॅन्सल. काय होईल, जी डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू मॉड ऑफ एच डॅश ऑफ ए अपॉन 1 मायनस स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ एच ऑफ ए. ओके, आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं, जी डॅश ऑफ एचं एवढं. ठीक आहे, तेव्हा इथे काय वापरलं होतं आपण, क्वोशंट रूल बाय quotient rule. Okay, now we differentiate equation, but we have mod of h of a square is equals to काय आपल्याकडे, mod of, बघा आपलं थर्ड इक्वेशन काय होतं, थर्ड इक्वेशन होतं आपलं स्क्वेअर ऑफ एच ऑफ झेड इज इक्वल्स टू दिस फंक्शन. ओके, सो आपण याच्यावरनं काढू शकतो, याचं मॉड जर घेतला आपण काय इथं आपलं एफ ऑफ झेड मायनस दिस वन एच ऑफ झेड मायनस डब्ल्यू अपॉन 1 मायनस कॉन्जुगेटेड ऑफ डब्ल्यू एच ऑफ झेड. ओके, आणि इथं फक्त एवढा की झेडच्या ऐवजी आपण काय पुट केलं आहे, ए पुट केलं आहे. आता इथे आपलं काय येईल, एफ ऑफ ए येईल दोन्ही ठिकाणी. ठीक आहे, तर काय येईल आपला याचा आन्सर, इज इक्वल्स टू मॉड मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू मॉड डब्ल्यू. हे कसं येईल, सिन्स वी हॅव एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0. एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0 जर पुट केला आपण तर काय येईल इथे, 0 इंटू हे कॉन्ज्युगेट ऑफ डब्ल्यू येऊन जाईल 0, तर इथे काय येईल, डिनॉमिनेटरमध्ये तर येईल 1 आणि न्यूमरेटरमध्ये मायनस डब्ल्यू. सो मॉड ऑफ मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू मॉड डब्ल्यू. ओके, so then we differentiate this third equation, differentiate 3 and we get, on differentiating we get थर्ड इक्वेशन काय होतं, आपण थर्ड इक्वेशन बघूयात. थर्ड इक्वेशन आपलं हे होतं, याला डिफरन्शिएट करायचं. आपल्याला काय येईल आपलं 2 इंटू एच ऑफ झेड, ओके, एच ऑफ ए. आता आपण फक्त झेडच्या ऐवजी काय कन्सिडर करूयात, पहिले ए. ओके, ठीक आहे, इंटू एच डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू काय येईल आपलं, एफ डॅश ऑफ ए इंटू 1 मायनस मॉड ऑफ स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ डब्ल्यू. ओके, आता आपली ही टर्म कशी आली तर आपण ते बघूयात. बघा आपला हा थर्ड इक्वेशन हे आहे ना, आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं. तर आपण याला डिफरन्शिएट केल्यावर काय येतं आपलं 2 इंटू एच ऑफ झेड. ओके, 2 इंटू एच ऑफ झेड इंटू एच डॅश ऑफ झेड इज इक्वल्स टू काय येईल आपल्याला, इथे काय इथे अगेन काय लावावं लागेल, क्वोशंट रूल लावावं लागेल ना. तर काय येऊन जाईल ते 1 मायनस डब्ल्यू वाय इंटू एच ऑफ झेडचा स्क्वेअर इंटू हे ॲज इट इज वरते. ठीक आहे, देन न्यूमरेटरचा काय येईल आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, तर हे एफ डॅश ऑफ एच येईल एवढं, हे मायनस 0, पुन्हा मायनस एफ डॅश ऑफ झेड इंटू एफ ऑफ झेड मायनस डब्ल्यू तसाच, आणि याचं काय करायला लागेल, याला डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, तर त्याचं डिफरन्शिएशन काय येईल आपलं, ओके लेट इट बी, इथे करूयात आपण. ओके, काय येईल आपलं 2 इंटू झेड एच ऑफ झेड इंटू एच डॅश ऑफ झेड. ओके, इज इक्वल्स टू काय येईल 1 मायनस कॉन्जुगेट ऑफ डब्ल्यू इंटू एफ ऑफ झेडचा स्क्वेअर आणि वरते 1 मायनस डब्ल्यू बार एच ऑफ झेड इंटू एफ डॅश ऑफ ए
ओके. न्यूमरेटरचा हे झेड इथे एफ डॅश ऑफ झेड येईल. ठीक आहे. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह कारण की याची तर व्हॅल्यू 0 येऊन जाईल. ठीक आहे. मायनस अगेन न्यूमरेटर ॲज इट इज एफ ऑफ झेड मायनस डब्ल्यू अँड डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. तर हे तर 1चं येऊन जाईल 0 मायनस डब्ल्यू बार इंटू एफ डॅश ऑफ झेड. ओके. आता आपण पुट करूया तिथे व्हॅल्यू झेड इज इक्वल्स टू ए. ओके. तर काय येईल आपल्याला झेड इज इक्वल्स टू ए जर पुट केलं आपण तर काय येईल आपल्याकडे 2 इंटू एफ ऑफ झेड इंटू एच डॅश ऑफ झेड ए इज इक्वल्स टू 1 मायनस w bar into f of a. Okay. And here we again get f dash of a minus f of a minus w and minus into minus w bar f dash of a and upon 1 minus w bar into f of a चा स्क्वेअर. ओके. सो ओके आपण हे नेक्स्ट पेजवर फ्रेश करूयात. ओके. इथे सो काय होतं आपलं वी डिफरन्शिएट equation 3 and we get 2 into h of a into h dash of a is equals to f dash of a into 1 minus square of mod of w square. ओके. सो हे कसं आलं इक्वेशन ते आपण बघूया. बघा आपण थर्ड इक्वेशनला डिफरन्शिएट केलं. आपलं थर्ड इक्वेशन काय आहे. ओके. दिस इज आवर थर्ड इक्वेशन. ओके. तर या थर्ड इक्वेशनला आपण डिफरन्शिएट केलं. आपण इथे डिफरन्शिएट करूयात. दिस इज अ थर्ड इक्वेशन आणि या थर्ड इक्वेशनला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय येईल आपलं 2 इंटू एच ऑफ झेड इंटू एच डॅश ऑफ झेड इज इक्वल्स टू आपल्याला तर कोशंट रूल लावावं लागेल. डिनॉमिनेटरचाच काय येईल स्क्वेअर येईल अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 मायनस डब्ल्यू बार एफ ऑफ झेड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे आपला एफ डॅश ऑफ झेड फक्त. हो ना. एफ डॅश ऑफ झेड मायनस याचं तर 0 येऊन जाईल ना. देन मायनस न्यूमरेटर ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर विच इज मायनस डब्ल्यू बार इंटू एफ डॅश ऑफ झेड. ओके. हे झालं आपला डिफरन्सिएशन. देन वी पुट हिअर झेड इज इक्वल्स टू ए. तर आपलं काय येईल 2 इंटू एच ऑफ ए and into h dash of a is equals to 1 minus conjugate of w f of a into f dash of a minus f of a minus w into minus w bar into f dash of a. Okay. Upon 1 minus w bar into f of a चा स्क्वेअर. ओके. इथे बघा आता and we know that since f of a is equals to 0. ओके. तर जे f of a is equals to 0 पुट केला तर बघा इथं काय येईल 2 इंटू एच ऑफ ए इंटू एच डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू काय होऊन जाईल हे 1 मायनस 0 म्हणजे 0 1 मायनस 0. ओके. 1 मायनस हे एफ ऑफ ए काय येईल 0 येईल. तर म्हणजे हे पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. मग इथे काय राहतं फक्त 1 इंटू एफ डॅश ऑफ ए मायनस इथे पण हे 0 होऊन जाईल आणि हा काय आहे फक्त मायनस डब्ल्यू राहून जाईल. तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. अगेन हा मायनस आहे तर हा मायनस. ठीक आहे. तर इथे काय होईल डब्ल्यू इंटू कॉन्जुगेट ऑफ डब्ल्यू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे. आणि अपॉनमध्ये हे फक्त 1 असेल कारण की हे पण 0 होऊन जाईल तर काही इथे 1 येईल. ठीक आहे. अगेन वी नो दॅट झेड इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल्स टू मॉड ऑफ झेड स्क्वेअर. तर आपल्याला काय येईल 2 इंटू एच ऑफ ए इंटू एच डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ ए. आपण दोन्हीकडनं कॉमन काढलं तर काय राहील ते फक्त 1 मायनस आणि याला काय लिहू शकतो आपण या फॉर्ममध्ये मॉड ऑफ डब्ल्यू स्क्वेअर. ओके. तर हे झालं आपलं आणि हेच मिळालं आपल्याला इथे. ठीक आहे. ते आपलं इक्वेशन. ओके. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला सेम मिळालं आहे. ठीक आहे. हे रफ वर्क आहे आपलं.
ठीक आहे. ओके ना, आता आपण काय म्हणू, आता आपल्याला काय करायचं याच्यावरून एच डॅश ऑफ एची व्हॅल्यू काढायची. ओके, एच डॅश ऑफ ए मग आपण इकडे ठेवूया, बाकी सगळ्या टर्म्स इकडे राईट हँड साईडला घेऊन यायचे. तर काय होईल इथे, एफ डॅश ऑफ ए इंटू 1 मायनस मॉड ऑफ डब्ल्यू स्क्वेअर अपॉन टॉईस एच ऑफ ए इज इक्वल्स टू काय येईल आपलं, एच ऑफ एची व्हॅल्यू काय काढली आहे, काय आहे आपल्याकडे, डब्ल्यू. ओके, एक मिनिट, मॉड ऑफ डब्ल्यू कशाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, इथे बघूयात. अच्छा, हे एच ऑफ एचा स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ एच ऑफ एची व्हॅल्यू काय आपल्याकडे, मॉड डब्ल्यू. तर एच ऑफ एची व्हॅल्यू काय असेल आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ मॉड डब्ल्यू. तर आपण इथे काय करूयात, एच ऑफ एची व्हॅल्यू काय करूयात, मॉड स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ डब्ल्यू आपण पुट करून देऊयात. ठीक आहे, इज इक्वल्स टू काय येईल आपला, एफ डॅश ऑफ ए इंटू 1 मायनस मॉड ऑफ डब्ल्यू स्क्वेअर अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ मॉड डब्ल्यू. ठीक आहे, सो वी कॅन से दॅट जी डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू, आपल्याकडे जी डॅशचं आपण केलं होतं, इथे बघा जी डॅशचं आपल्याला इक्वेशन इथपर्यंत मिळालं होतं. तर आपल्याला जी डॅश ऑफ ए काय मिळेल, आता इथनं आपल्याकडे एच डॅश ऑफ एची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ते आपण इथे पुट करून देऊयात एच डॅश ऑफ एमध्ये. देन आपल्याकडे एच स्क्वेअर ऑफ स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ एच ऑफ एची व्हॅल्यू आहे मॉड डब्ल्यू, ती पुट करून देऊया इथे आणि याला सॉल्व करूयात. तर काय एच डॅश ऑफ एची व्हॅल्यू काय आपल्याकडे, एच डॅश ऑफ ए इंटू 1 मायनस मॉड ऑफ स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ डब्ल्यू अपॉन 1 मायनस काय इथे काय येईल इथे, हे मॉड ऑफ डब्ल्यू. ओके ओके, अंडर रूट, अच्छा इथे राहिलं आपल्याला लिहायचं अंडर रूट 2 इंटू अंडर रूट मॉड ऑफ डब्ल्यू. ओके, इंटू आता हे याचं काय असेल, 1 मायनस मॉड ऑफ डब्ल्यू. ओके, नाव हिअर काय होईल आता इथे, जी डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ ए इंटू, बघ इथे काय आहे, हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या. तर इथं काय येईल, हे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ओके, हा आपला फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. तर आपण हा इथे अप्लाय करूया. तिथं काय येईल, इथे ए मायनस बी जो आहे टर्म ती याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, राहील का फक्त ए प्लस बीवाली. तर इथे काय 1 प्लस मॉड ऑफ डब्ल्यू अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ मॉड डब्ल्यू. ओके, हे मिळालं आपल्याला जी डॅश ऑफ एची व्हॅल्यू. ओके, तर आपल्याला काय इथे काय म्हणू शकतो आपण, इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ ए इंटू 1 प्लस मॉड डब्ल्यू अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ मॉड डब्ल्यू. ओके, पण इथे काय, जी ऑफ ए इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ ए इंटू ही टर्म, आणि ही टर्म ऑलवेज पॉझिटिव्ह राहील. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की जी डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन एफ डॅश ऑफ ए. पण हे काय असेल, बट विच इज कॉन्ट्रॅडिक्शन. का बरं, विच इज कॉन्ट्रॅडिक्शन, का बरं, कारण की आपण कन्सिडर केलं होतं इथे की जी एफ डॅश ऑफ ए काय आहे, आपला मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह आहे. कुठे कन्सिडर केलं होतं आपण हे, इथे आपण कन्सिडर केलं होतं की एफ डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी डॅश ऑफ ए. आपला हा मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह आहे, हा आपण कन्सिडर केला होता. पण इथे आपल्याला एक्झॅक्टली अपोजिट मिळत आहे, जी डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन एफ डॅश ऑफ ए मिळत आहे. म्हणून हे कसं आपलं कॉन्ट्रॅडिक्शन, आपल्याला इथे कॉन्ट्रॅडिक्शन मिळत आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो दॅट दिस implies that G belongs to script F, which is a contradiction, and which is contradiction to the choice of H. Okay, so to the choice of F. Okay, and hence we can say that hence एफ ऑफ जी इज इक्वल्स टू डी. ओके, आपण पर्यंत पोहोचला आहे, एफ ऑफ जी इज इक्वल्स टू डीपर्यंत. आपलं हे पण प्रूव्ह झालेलं आहे. आता फक्त आपल्याला एकच प्रूव्ह करून दाखवायचं आहे, ते म्हणजे नेक्स्ट वी हॅव टू प्रूव्ह दॅट क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ इज इक्वल्स टू स्क्रिप्ट एफ युनियन सेट ऑफ
सेट कंटेनिंग 0. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण कन्सिडर करू, सपोज Fn is a sequence in script f and Fn converges to f in h of g. ओके, काय आहे Fn, काय आहे Fn is the sequence in f and Fn converges to f in h of g. Then we can say that then f of a is equals to limit n tends to infinity Fn of a is equals to 0. ओके, हे काय झालं आपलं कॉन्व्हर्जेस आपण Fn कॉन्व्हर्जेस टू f म्हटलं, त्याला आपण या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. ओके, देन ऑल्सो Fn dash of a converges to f dash of a. So we can say that f dash of a is greater than or equal to 0. आपण असं म्हणू शकतो ना. आपण कन्सिडर करू लेट z1 z2 belongs to k and z1 z2 belongs to g and z1 is not equals to z2. okay, also and let w is equals to f of z1. okay, and let wn is equals to fn z1. okay, then we can say that let k be closed disk centered at z2 such that z1 is equivalent to k. okay, then we can say that कारण की k काय आहे, क्लोज डिस्क आहे, क्लोज आहे, त्याच्यामुळेच आपण त्याला काय म्हणू शकतो, क्लोज अँड युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होतो, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की तो काय आहे, कॉम्पॅक्ट आहे. ओके, देन वी कॅन से दॅट Fn of z minus Wn never vanishes on k since since f is 1 1, we can say that but Fn of z minus Wn converges uniformly to f of z minus w on k as k is compact. ओके, आपण काय कन्सिडर केलं आहे बघा, आपण दोन पॉईंट कन्सिडर केले, z1 z2 बिलॉंग्स टू g आणि दोन्ही काय डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत, z1 इज नॉट इक्वल्स टू z2. दे आपण कन्सिडर केला w इज इक्वल्स टू f ऑफ z1 अँड wn इज इक्वल्स टू fn z1. ओके, देन के असे एक क्लोज डिस्क आहे ॲट विथ सेंटर्ड ॲट z2 अँड z1 इज इक्विव्हॅलंट टू के असं आपण कन्सिडर केलं आहे. ओके, देन आपण म्हटलं आहे की Fn of z मायनस Wn नेवर व्हॅनिशेस ऑन के सिन्स f इज 1 1. ओके, तो पण Fn of z मायनस Wn कॉन्वर्जेस युनिफॉर्मली टू f ऑफ z मायनस w ऑन के. कारण की के काय आहे, एक कॉम्पॅक्ट सेट आहे. ओके, के कॉम्पॅक्ट असल्यामुळे काय होते, ही जी फंक्शन आहे ते काय होईल, f ऑफ z मायनस डब्ल्यूवर काय होईल, कॉन्वर्ज होईल. ठीक आहे, सो बाय हर्विट्झ थेरम वी कॅन से दॅट बाय हर्विट्झ थेरम f of z minus w never vanishes on k or f of z is equals to w. ओके, हे काय होईल म्हणते, नेवर व्हॅनिश म्हणजे इज इक्वल्स टू इट नेवर्स इक्वल्स टू 0, म्हणजेच काय होईल, f ऑफ z इज इक्वल्स टू w होईल का, नाही होईल. ओके, तो ठीक आहे. देन वी कॅन से दॅट इफ f of z is equals to w on k, then f is काय होईल, कॉन्स्टंट फंक्शन होईल. f is कॉन्स्टंट फंक्शन एक तर काय होईल, नेवर व्हॅनिश होईल, काय नाहीतर जर व्हॅनिश झालं तर काय होईल, f ऑफ z इज मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू, जर 0 झालं तर काय होईल, f ऑफ z इज इक्वल्स टू डब्ल्यू मिळेल. आणि f ऑफ z इज इक्वल्स टू डब्ल्यू ऑन के असं जर मिळालं तर काय होईल, f इज कॉन्स्टंट फंक्शन मिळेल आपल्याला, जो कॉन्स्टंट फंक्शन थ्रू आउट g. ओके, बट आपल्याकडे आहे थ्रू आउट g, बट वी हॅव अँड सिन्स
एफ ऑफ ए इज इक्वल्स टू काय आपल्याकडे 0 आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, सिन्स एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0 वी हॅव एफ ऑफ झेड इज इक्वल्स टू 0 असं मिळेल आपल्याला फंक्शन. अदरवाईज जर असं नसेल तर काय होईल, अदरवाईज वी हॅव f is 1 1, so f dash can never vanish. Okay, that is f dash of a is greater than 0 always. तर आपल्याला f dash of a is greater than 0 हे पण मिळालं आहे. So we can say that f belongs to script f, and hence we can say that the closure of script f is equals to script f union set containing 0, and hence here theorem is completed. The proof of our theorem is completed, and hence the theorem proved. हे झालं आपलं रमन मॅपिंग थेरमचं प्रूफ. ओके, सो आपण काय दिलेलं होतं त्यांनी की एक सिम्पली कनेक्टेड सेट आहे आणि ए बिलॉंग्स टू जी आहे. तर आपल्याला हे दाखवायचं होतं की तिथे एक युनिट ॲनालिटिक फंक्शन आहे एफ विच मॅप्स फ्रॉम जी टू सी सच दॅट या जो हे 3 फंक्शन काय करते, सॅटिस्फाय करते. त्यासाठी आपण पहिले काय केलं की एफ हे युनिक आहे हे दाखवलं. देन आपण एक अशी फॅमिली इथे डिफाईन केली स्क्रिप्ट एफ की ज्यात काय होईल, एफ जेवढे कंडिशन्स आपल्याला, जेवढे प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करायला सांगितल्या त्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करणारे फंक्शन्स फक्त या फॅमिलीत असतील, असं आपण एक फॅमिली इथे डिफाईन केलेली आहे. ओके, आणि नंतर दाखवलं की ते स्क्रिप्ट एफ इज नॉट स्क्रिप्ट एफ काय नॉन एम्प्टी आहे हे आपण दाखवलं. म्हणजेच काय असेल, हा असा एक फंक्शन इथे एक्झिस्ट होत असेल जे हे सगळे प्रॉपर्टीज फॉलो करत असेल, आणि त्याच्यावरून आपण म्हटलं आहे की एफ हे युनिक आहे आणि तो या सगळ्या 3 प्रॉपर्टीज फॉलो करतो. देन आपण दाखवलं आहे की एफ ऑफ जी इज इक्वल्स टू डी हे आपण प्रूव्ह केलं आहे. ओके, कारण आपण इथे काय हे केलं होतं की एफ ऑफ जी इज सबसेट ऑफ डी, म्हणून आपली ही एक थर्ड प्रॉपर्टी राहिली होती ती आपण इथे प्रूव्ह करून दाखवली की एफ ऑफ जी इज इक्वल्स टू डी. आपण ही इथे प्रूव्ह करून दिली. आणि नेक्स्ट सगळ्यात लास्टमध्ये आपण प्रूव्ह केलं आहे की क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ इज इक्वल्स टू स्क्रिप्ट एफ युनियन अ सेट कंटेनिंग 0. ओके, सो इथे आपल्याला हे पण मिळतं की जी डॅश ऑफ जी डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन एफ डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0 मिळतं. आणि लास्टमध्ये आपण प्रूव्ह केलं आहे की क्लोजर ऑफ स्क्रिप्ट एफ इज इक्वल्स टू स्क्रिप्ट एफ युनियन सेट कंटेनिंग 0. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रमन मॅपिंग थेरम. इथे आपला रमन मॅपिंग थेरम हे आर्टिकल कंप्लीट झालं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वायरस्ट्रास फॅक्टरायझेशन थेरमला स्टार्ट करूयात. ओके, थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.